नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस पोहोचले। नितीन गडकरी यांची ही प्रचार रॅली आहे, संवाद यात्रा गडकरींची सुरू आहे आणि देवेंद्र फडणवीस आज या संवाद यात्रेमध्ये पोहोचलेले आहेत। देवेंद्र फडणवीस सुद्धा आज या संवाद यात्रेमध्ये सहभागी होत आहेत आणि त्याची लाईव्ह दृश्य आपण बघतोय। थेट नागपुरातलं नितीन गडकरी आपल्याला दृश्यांमध्ये दिसतात, तर सोबतच देवेंद्र फडणवीस सुद्धा आता या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। गडकरींनी फडणवीसांचं या ठिकाणी रॅलीमध्ये स्वागत केलेलं आहे। लोकसंवाद यात्रेमध्ये देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी नागपूरकरांशी गडकरी संवाद साधतायत आणि याच संवाद यात्रेमध्ये आज देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघामध्ये आज नितीन गडकरी यांची ही संवाद यात्रा आहे आणि त्यामुळे आजच्या या लोकसंवाद यात्रेमध्ये देवेंद्र फडणवीस हे सुद्धा सहभागी झालेले आहेत। त्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय थेट नागपूरमधून। गडकरी आणि फडणवीस एकत्र या संवाद रॅलीमध्ये सहभागी होत आहेत, नागपूरकरांशी आज संवाद साधणार आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आज नितीन गडकरी यांची ही प्रचार रॅली लोकसंवाद यात्रा सुरू आहे। या लोकसंवाद यात्रेचा आजचा हा चौथा दिवस आहे आणि आजच्या या चौथ्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघामध्ये नितीन गडकरी यांची ही संवाद यात्रा आणि आत्ताच देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या संवाद यात्रेमध्ये नितीन गडकरी यांच्या सोबत सहभागी झालेली आहेत। त्याची दृश्य आपण बघतोय। नितीन गडकरी यांच्या संवाद यात्रेची ही ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली दृश्य सुद्धा आपण बघितली। दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये आज ही प्रचार रॅली होते, जिथे देवेंद्र फडणवीस सुद्धा सहभागी झालेले आहेत। दक्षिण पश्चिम हा देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ आहे आणि त्यामुळे आज देवेंद्र फडणवीस सुद्धा या संवाद यात्रेमध्ये सहभागी झालेत। ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली दृश्य आपण बघतोय। नागपूरमध्ये नितीन गडकरी हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात जोरदार यावेळेला प्रचार गडकरी यांच्याकडनं केला जातोय। जितेंद्र शिंगाडे आपले प्रतिनिधी सध्या या यात्रेमध्ये उपस्थित आहेत, त्यांच्याकडनं अधिकची माहिती घेऊयात। जितेंद्र, गडकरी आणि फडणवीस एकत्र या संवाद यात्रेमध्ये दिसत आहेत, कसा उत्साह भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतोय, कसं शक्ती प्रदर्शन? गुरु, जसं तुम्ही म्हटलं की तिसऱ्यांदा गडकरी हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि दोनदा उतरून ते केंद्रीय मंत्री पदापर्यंत पोहोचलेले आहेत। मोठं हेवीवेट खातं त्यांच्याकडे होतं। आता ते तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि प्रचाराला सुरुवात झालेली आहे। यापूर्वी 3 विधानसभा मतदारसंघामध्ये गडकरी यांनी प्रचार रॅली केलेली, आज चौथी आहे आणि ही चौथी जी प्रचार रॅली आहे, लोकसंवाद रॅली, ही दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये आहे आणि या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मतदारसंघ आहे आणि खास करून फडणवीस या रॅलीमध्ये आता सहभागी झालेले आहेत। प्रचार यात्रेमध्ये ते गडकरींचा प्रचार करत आहेत। त्यांच्या मतदारसंघात ही रॅली आज पूर्ण दुपारपर्यंत फिरणार आहे आणि लोकांच्या घरोघरी जाऊन आणि रस्त्यावर पूर्ण जाऊन ही मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करणार आहे। महत्वाचं म्हणजे गडकरी यांच्या या प्रचार रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला दिसून येत आहे। ठिकठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात येत आहे। चुनाभट्टी एरियाचा जो प्रशांत नगर भाग आहे तेथून या रॅलीला सुरुवात झाली आणि लक्ष्मीनगरमध्ये ही रॅली संपन्न होणार आहे। त्यामुळे एकच पाहता एक दिवस एक मतदारसंघ गडकरी पूर्ण या रॅलीच्या माध्यमातून पिंजून काढतायत। अर्थात तर हा उत्साह आपल्याला बघायला मिळतोय। नागपूरमध्ये नितीन गडकरी यांचा प्रचार जोरात सुरू आहे आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा आज या संवाद यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। नागपूरमधलं ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। जितेंद्र शिंगाडे आपले प्रतिनिधी आपल्याला याविषयी माहिती देत होते। नागपूरमधली दृश्य, देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी या ठिकाणी प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। नितीन गडकरी यांची संवाद यात्रा सुरू आहे। आज या संवाद यात्रेचा चौथा दिवस आहे आणि आज ते दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ, जो देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ आहे, त्या ठिकाणी संवाद यात्रा करतायत आणि या संवाद यात्रेमध्ये आता काही क्षणांपूर्वीच देवेंद्र फडणवीस हे सुद्धा सहभागी झालेत। आत्ताची ही लाईव्ह ताजी दृश्य आपण बघतोय नागपूरमधनं। पहिल्या टप्प्यामध्ये नागपूरमधली निवडणूक पार पडते आणि नितीन गडकरी हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि जोरदार प्रचार गडकरींच्या माध्यमातून केला जातोय। नागपूरमधली ही संवाद यात्रेची लाईव्ह दृश्य आपण बघतोय। देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी एकत्रितपणे प्रचार करताना आपल्याला नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे। दक्षिण पश्चिम मतदारसंघ, जो देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ आहे, त्या ठिकाणी ही प्रचार रॅली सध्या निघालेली आहे। लोकसंवाद यात्रा असं या प्रचार रॅलीला नाव देण्यात आलेलं आहे।
नागपूरमधली लाईव्ह दृश्य देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी एकत्रितपणे प्रचार रॅलीमध्ये आपल्याला प्रचार करताना पाहायला मिळतात। नागपूरमध्ये नितीन गडकरी यांचं भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत केलं जात आहे। तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये सलग ते आता उतरत आहेत। नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस एकत्रितपणे आपल्याला या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं चित्र बघायला मिळतं। नागपूरमधली ही आत्ताची लाईव्ह ताजी दृश्य आपण बघतोय पुढारी न्यूजवरती। देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी एकत्रितपणे आपल्याला या प्रचार रॅलीमध्ये लोकसंवाद यात्रेमध्ये सहभागी झाल्याचं बघायला मिळतंय। आजचा या यात्रेचा चौथा दिवस आहे। 4 दिवसांपासून नितीन गडकरी ही लोकसंवाद यात्रा करतात आणि आज ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघामध्ये आहेत आणि यावेळी गडकरी यांचं जोरदार स्वागत भाजपच्या कार्यकर्त्यांकडून केलं जात आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते गडकरींचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत। जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघामध्ये आज नितीन गडकरी हे प्रचार करत आहेत। फुलांची उधळण केली जाते। मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते नागपूरच्या रस्त्यांवरती आपल्याला बघायला मिळतात। गडकरींचं स्वागत केलं जातं। सोबतच देवेंद्र फडणवीस सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच हा मतदारसंघ नागपूर दक्षिण पश्चिम आणि या मतदारसंघामध्ये आज गडकरींचा प्रचार आणि यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस आपल्याला या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे। ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय थेट नागपूरमधनं। लोकसंवाद यात्रेचा चौथा दिवस आणि गडकरी या ठिकाणी उपस्थितांचं अभिवादन स्वीकारताना आपल्याला बघायला मिळत आहे। मागच्या दोनही वेळेस नितीन गडकरी यांच्याकडे महत्त्वाचं असं खातं होतं, हेवीवेट खातं नितीन गडकरी यांच्याकडे राहिलेलं आहे। लोकप्रिय मंत्री मोदी सरकारमधले अशी नितीन गडकरी यांची एकूणच ओळख राहिलेली आहे आणि असे नितीन गडकरी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये यावेळेला उतरलेले आहेत। पुन्हा एकदा ते निवडणुकीमध्ये उतरल्यानंतर आता जोरदार प्रचार गडकरींकडून केला जातोय। आजचा हा लोकसंवाद यात्रेचा चौथा दिवस आणि आजच्या या चौथ्या दिवशी ते देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघामध्ये प्रचार करत आहेत आणि स्वतः देवेंद्र फडणवीस सुद्धा आपल्याला या रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं बघायला मिळत आहे।